तर आज मी सांगणार आहे केसांबद्दल. माझं ना माझ्या केसांमध्ये ना कोंडा आणि खाज ना भरपूर होते. खाज म्हणजे मला काही असे गाठी किंवा फोडी वगैरे नाही आहे केसांमध्ये, पण मला खाजवतं अधूनमधून. सो मी ना काय करते केसांसाठी, हे आपलं कोकोनट ऑइल, हे बघू शकता तुम्ही, दाखवतो तुम्हाला. कोकोनट ऑइल आणि हे लिंबाचं तेल, नीम कडुलिंब असतो ना आपला, त्याचं तेल, दोन्ही मिक्स करते आणि केसांना लावते, जेणेकरून माझी खाज पण बऱ्यापैकी नाहीशी होते आणि कोंडा पण. आणि काय आहे ना, जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये कोंडा होतो ना, सो चेहऱ्यावरती तुम्हाला पिंपल्स किंवा बारीक फुरड अशी होते. मला होते, मला बाकीच्यांचं माहीत नाही, पण माझ्या बाबतीत होतात. मला एक माथ्यावरती ना बारीक बारीक फुरड हे बघा दिसते आणि चेहऱ्यावरती पण पिंपल्स वगैरे यायला सुरुवात होऊन जाते. तर मी लावते आणि आता मला जवळपास 2-3 हप्ते झालेत मी नाही लावलं ते सगळं. सो मला त्याचे म्हणजे मी टाळाटाळ केली. मला वाटलं किती कंटाळवाणं काम आहे डोक्याला तेल लावणं वगैरे. सो त्याचे परिणाम माझ्या चेहऱ्यावरती दिसायला लागलेत. तर मी आता लावते आणि तुम्हाला पण दाखवते की किती क्वांटिटीमध्ये मिक्स करून तुम्ही आणि कशा प्रकारे लावू शकता. सो लेट्स स्टार्ट. सो स्टार्ट करूया. सर्वात पहिले ना तुम्ही अशी वाटी घ्या. मी याच्यामध्ये तेल मिक्स करून ठेवलं आहे थोडंसं आणि या ड्रॉपरच्या मदतीने लावते, म्हणजे ते ना पूर्ण तुमच्या केसामध्ये ना मुळांपर्यंत आतमध्ये लागतात. सो पहिले तेल भरून घेऊ. आता फ्रेश झाली आहे, मी तेल वगैरे लावले, मॉर्निंगचा टाईम आहे. आंघोळ करायच्या वेळेला ही जी कढीपत्त्याची पान आहेत ना, मी ही खाणार आहे. आम्हाला विकत घ्यावं लागतं कढीपत्ता. बेसिकली इथून जवळपास कुठे झाड वगैरे नाही आहे कढीपत्त्याचं. तुम्ही जर भाजीपाला वगैरे घ्यायला जाता तर तुम्हाला कढीपत्ता फ्री मिळतो. सो तेल आणि हे भजी कोकोनट ऑइल, सॉरी ऑइल, लिंबाचं तेल आणि हे माझं शॅम्पू, हे कंडिशनर सेम वापरते मी अलग वापरत नाही. केसाच्या बाबतीत मी इतकी काय बोलतो त्याला, इतकी ॲक्टिव्ह आहे ना. केसांमध्ये मी कधीच खिलवाड करत नाही, कारण केस आहेत तर सगळं आहे, नाही तर काहीच नाही आहे. मी शॅम्पू जवळपास 1 वर्ष झालं वापरते, मला चांगला परिणाम भेटला आहे. याची किंमत काहीतरी 285, पावणे 300 रुपये काहीतरी. आणि याचं कंडिशनर पण 250पर्यंत, कंडिशनर पण 250, हे 300 आणि 250. सो हे दोन्ही वस्तू मी वापरते केसांसाठी. केस माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. माझ्यासाठी बाकी असं तुम्ही मला खायला प्यायला नाही दिलं तरी चालेल, पण डोक्यावर केस असली पाहिजे. मला टकलं होण्याची खूप मोठी भीती आहे आणि मी टकली होऊन गेली होती. मी टकली झालेली, माझ्या डोक्यावर बऱ्यापैकी माझे केस गळलेले होते आणि खूप मी काय नुसके केले, कांद्याचा रस, परत कच्चा लसूण खाणं, अजून भरपूर गोष्टी मी केल्यात की जेणेकरून माझे केस माझ्या डोक्यावरती वापस यावे, पण मला नाही फायदा पोहोचला. सो मी असंच सर्च करत होते यूट्यूबवरती रँडमली, तर मला एक व्हिडिओ आला की तुम्ही कढीपत्ता खा, उपाशी पोटी गरम पाणी प्या आणि थोडे डोक्याचे शीर्षासन करा, तुमची गेलेली केस वापस येते किंवा नवीन उगवायला चालू होते. सो मी ट्राय केलं आणि मला बऱ्यापैकी चांगला फायदा मिळाला आणि मी हे तेल पण यूज केलं. सो त्याने पण फायदा होतो. कधी पण ना एरंडीचं तेल डायरेक्ट डोक्याला नाही लावायचं, हे मिक्स करूनच लावायचं खोबरं नारळाच्या तेलामध्ये.
हे ना खूप जाड असतं, खूप म्हणजे असं हेवी असतं, थिक खूप असतं. आणि नारळाचं तेल आपलं असतं पातळ, बघू शकता तुम्ही, एकदम पाण्यासारखं पातळ असतं. सो कधी पण तेल ना मिक्स करून लावायचं, डायरेक्ट डोक्याला नाही लावायचं. मी पहिले मंदपणा करायची, मी डायरेक्ट हे तेल ना डोक्याला लावायची. मला इतकी गडबड होती की बस माझी तसे करून माझे केस आले पाहिजेत. सो मी पटकन घ्यायची आणि डायरेक्ट डोक्याला डायरेक्ट तेल लावायची, बदामचं म्हणा किंवा एरंडीचं म्हणा किंवा लिंबाचं तेल म्हणा. पण ते एकदम चांगलं नसतं डायरेक्ट लावणं, ते तुम्ही मिक्स करूनच यूज केलं पाहिजे. चांगलं आहे, करून बघा. आता मी धुतल्यानंतर दाखवते माझे केस. सो कनेक्ट सोळा. सर मी केस धुतले आहेत, माझे केस वगैरे दाखवते मी. मला बेडरूममध्ये शूट करायला चांगलं जमतं, पण आज हॉलमध्ये कोणी नाही आहे, सो म्हटलं चला हॉलमध्ये शूट करते. सो अशा प्रकारे केस झाली आहेत. आणि सॉफ्ट जो टॉवेल वगैरे असेल ना त्याने पुसा. मी टॉवेल यूज नाही करत. जेव्हापासून मी माझ्या केसांची काळजी घ्यायला लागली तेव्हापासून मी बऱ्याचशा गोष्टी अवॉइड केल्यात. टॉवेल, हेअर ड्रायर, हेअर स्ट्रेटनर. पहिले मला इतकी हे होती ना, का आता मी भाषा नाही वापरू शकत, पण मला एवढी बेकार आदत होती ना की मी नुसतं केस स्ट्रेट करायची. कुठे पण जायचं असेल तर केस स्ट्रेट करायची. मग मी नंतर विचार केला की यामुळे माझ्या केसांना खूप जास्त प्रॉब्लेम होत आहेत, माझे केस खूप जास्त प्रमाणात गळायला लागली आहेत. तर मी ती केस काढलीत आणि मी केस काढली बोलते मी, ते सगळं मी सोडलं. आणि मी आता फक्त ऑइलिंग करते हप्त्यातून 2 वेळ, आणि 2च वेळ केस धुते. ज्या दिवशी माझी ऑइलिंग असते केसांची त्या दिवशी मी केस हेअर वॉश पण करते. सो असं आहे. आता मी हे सुकल्यावरती दाखवते. सो हे माझी बहीण आहेत, अशी माझी ओळख वगैरे. सो माझी केस बघू शकता तुम्ही, सुकली आहेत चांगल्या प्रकारेच, छान झाली आहेत. सो आणि सॉफ्ट पण भरपूर आहेत. अजून मी तेल लावले नाही. धुतल्या लगेच तेल नाही लावायचं. तेल तुम्ही थोड्या वेळाने किंवा सकाळी वगैरे लावलं किंवा 1-2 तासानंतर लावलं तरी चालेल. धुतल्या लगेच केसांना तेल नाही लावायचं, कारण आधीच आपण खूप तेल लावून मसाज केलेली असते, तर त्यामुळे थोडेसे कमजोर असतात. थोडे अर्ध्या 1 तासानंतर तुम्ही केसाला तेल लावा, तुमची केस चांगली होतील. वेणी वगैरे घाला व्यवस्थित, चांगलं आहे. आजचा ब्लॉग इथे संपत आहे. बाय.